हॅलो गाईज, आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्कशीट कशी तयार करायची ते. तर चला आता आपण सुरू करूयात. सर्वात पहिले तुम्हाला मार्कशीटमध्ये ह्या प्रकारे फॉर्मॅट तयार करून घ्यायचा आहे व ह्या इथे सिरियल नंबर, नेम, इकडे मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ या प्रकारे सब्जेक्ट टाकायचे आहेत. त्यासमोर टोटल, ॲव्हरेज, पर्सेंटेज, रिझल्ट, ग्रेड, मीन, मॅक्स, अप्पर, लोअर, लेन, नाव या प्रकारे आपल्याला इथे फॉर्मॅट तयार करून घ्यायचा आहे. तर चला आता आपण सुरू करूयात. टोटल मार्क्सचा फॉर्म्युला बघा. इज इक्वल टू सम ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ऑल सब्जेक्ट मार्क्स व ब्रॅकेट क्लोज. ह्या इथे गाईज तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क काढायचे आहेत त्या विद्यार्थ्याचे ऑल सब्जेक्ट मार्क सिलेक्ट करायचे आहेत व इथे ब्रॅकेट क्लोज करून एंटर करायचं आहे. त्यानंतर ॲव्हरेजचा फॉर्म्युला इज इक्वल टू ॲव्हरेज ब्रॅकेट ओपन व ऑल सब्जेक्ट मार्क. ज्या विद्यार्थ्याचे आपल्याला ॲव्हरेज काढायचे आहेत त्या विद्यार्थ्याचे ऑल सब्जेक्ट मार्क सिलेक्ट करा व ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. त्यानंतर आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. तर पर्सेंटेजचा फॉर्म्युला बघा. इज इक्वल टू सिलेक्ट टोटल इंटू 100 डिवायडेड बाय 400. तर ह्या इथे आपण 100 डिवायडेड बाय 400 ह्याकरिता घेतलं आहे की हा एनी सब्जेक्टला 100 मार्क्स असतात व ह्या इथे आपण घेतलेले आहेत 4 सब्जेक्ट्स. तर ह्या इथे मी घेतलं आहे 400. हे इथे एंटर करायचं. आपलं पर्सेंटेज निघला आहे. इज इक्वल टू रिझल्टचा फॉर्म्युला बघा. इज इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन अँड ब्रॅकेट ओपन सिलेक्ट फर्स्ट सब्जेक्ट मार्क ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा. तर गाईज ह्या इथे आपण हर एका सब्जेक्टची पासिंग 35च्या समोर असते. तर ह्या इथे आपण 35 मार्क्स घेतले आहेत कॉमा. सिलेक्ट सेकंड सब्जेक्ट मार्क्स ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा. सिलेक्ट थर्ड सब्जेक्ट मार्क ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा. सिलेक्ट फोर्थ सब्जेक्ट नी लास्ट सब्जेक्ट मार्क ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35. आता हा आपण लास्ट सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे ह्या इथे 35च्या नंतर डायरेक्टली ब्रॅकेट क्लोज करायचं अँड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या अंडर पास डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फेल डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड ब्रॅकेट क्लोज एंटर. इथे आपला रिझल्ट निघाला आहे. त्यानंतर ग्रेडचा फॉर्म्युला बघा. इज इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ॲव्हरेज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 80 कॉमा. तर आपण काढणार आहे ग्रेड्स. तर ग्रेड्स सपोजली ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अँड डी ग्रेड असे 4 ग्रेड्स असतात. तर आपल्याला मला 80 to 100च्या अंडर ए ग्रेड ठेवायचा आहे. जसे की तुम्हाला 90 to 100च्या अंडर ए ग्रेड ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकतात. तर मला 80 to 100च्या अंडर ए ग्रेड ठेवायचा तर मी ते 80 मार्क्स टाकलेत कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा ए ग्रेड डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड कॉमा. यानंतर सेम ॲज इट इज फॉर्ममध्ये फॉर्म्युला आहे. इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ॲव्हरेज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 60 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा बी ग्रेड डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड कॉमा. मला इथे 60 to 80च्या अंडर बी ग्रेड ठेवायचा आहे त्यामुळे मी ते 60 घेतलं कॉमा. इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ॲव्हरेज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 50 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा सी ग्रेड डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड कॉमा.
मला इथे 50 to 60च्या अंडर सी ग्रेड घ्यायचं, त्याकरिता मी ते 50 घेतलं अँड सी ग्रेड अप्लाय केलं, कॉमा इफ ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ॲव्हरेज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 40, या आपण 35 पण घेऊ शकतो, या 40 कॉमा डबल इंटू कॉमा डी ग्रेड डबल इंटू कॉमा अँड कॉमा. आता या इथे मी लास्ट ग्रेड म्हणजे डी ग्रेड हे 40 to 50च्या अंडर ठेवलं आहे. यापुढे ग्रेड नाही आहे तर मी इथे कॉमा देऊन डबल इन्व्हर्टेड कॉमा देईन अँड ह्यासमोर ग्रेड नसल्यामुळे मी इथे नो ग्रेड देईन अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि इथे आपल्याला 4 टाईम ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि इथे एंटर. ते आपलं ग्रेड निघलं आहे. मीनचा फॉर्म्युला बघा, इज इक्वल टू मीन ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ऑल सब्जेक्ट मार्क. ज्या स्टुडंटचा आपल्याला मीन काढायचा आहे त्या स्टुडंटचा ऑल सब्जेक्ट मार्क सिलेक्ट करायचा अँड ब्रॅकेट क्लोज करून एंटर करायचा. अँड मॅक्सचा फॉर्म्युला बघा, इज इक्वल टू मॅक्स ब्रॅकेट ओपन सिलेक्ट ऑल सब्जेक्ट मार्क्स ब्रॅकेट क्लोज एंटर. मीन म्हणजे मिनिमम अँड मॅक्स म्हणजे मॅक्झिमम. मिनिमम म्हणजे ह्या विद्यार्थ्याला सर्वात कमी मार्क्स किती पडलेत व ह्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त मार्क्स किती पडलेत हे इथे मिनिमम आणि मॅक्झिमम काढला जातो. व अप्परचा फॉर्म्युला बघा, इज इक्वल टू अप्पर ब्रॅकेट ओपन सिलेक्ट नेम ब्रॅकेट क्लोज एंटर. इथे तुम्हाला दाखवला जातो की अप्परमध्ये सर्व अल्फाबेट्स कॅपिटलमध्ये येतात. इथे स्पेस नसेल तर इथे हा जो ॲरो आहे ह्या ॲरोद्वारे डबल क्लिक करा, हे इथे स्पेस येऊन जाईल. त्यानंतर लोअरचा फॉर्म्युला म्हणजे लोअरमध्ये नेम टोटली स्मॉल येतो. इथे इज इक्वल टू लोअर ब्रॅकेट ओपन सिलेक्ट नेम कॉमा सिलेक्ट नेम ब्रॅकेट क्लोज करून डायरेक्टली इथे एंटर करायचं आहे. इज इक्वल टू लोअर ब्रॅकेट ओपन सिलेक्ट नेम डायरेक्टली ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा. लेन इज इक्वल टू लेन ब्रॅकेट ओपन सिलेक्ट नेम ब्रॅकेट क्लोज अँड एंटर. इकडे बघा अल्ट HOI ह्या इथे नेममध्ये तुम्हाला स्पेस आणायचा असेल तर ह्या इथे की आहे अल्ट HOI. इथे बघा लेनचं काम आहे की ह्या नेममध्ये किती अल्फाबेट्स आहेत ते इथे शो करतो. म्हणजे ह्या इथे गणेश या नेममध्ये 6 अल्फाबेट्स आहेत तर ह्या इथे तो शो करतो 6 अल्फाबेट्स. व नावचा फॉर्म्युला बघा, इज इक्वल टू नाव ब्रॅकेट ओपन अँड क्लोज. फॉर्म्युला हा सिम्पल आहे, इज इक्वल टू नाव ब्रॅकेट ओपन अँड क्लोज आणि इथे एंटर करा. इथे बघा नाव हे आपण कोणत्या डेटला मार्कशीट काढली व कोणत्या टायमिंगला काढली आहे ते इथे शो करतो. व ह्या जो एक्सेलचा फॉर्मॅट आहे हा एक्सेलमध्ये सेव्ह केल्यावरती ही जी डेट अँड टायमिंग एनी टाईम चेंज होत राहते. ज्या डेटला तुम्ही एक्सेलचा फॉर्मॅट ओपन करता व त्याला सेव्ह करता त्या डेटला ह्याची डेट अँड टायमिंग चेंज होत राहते. तर ह्या प्रकारे आपला एक्सेलचा फॉर्मॅट तयार झाला आहे, मार्कशीट तयार झाली आहे. तर तुम्हाला ह्याची फॉर्म्युले सर्व काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. थँक्स.